एखादा गुंड मवाली हा जेव्हा आमदार बनतो त्यावेळेस तो वेळ आली तर किती नीचपणा करू शकतो आणि किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो हे पाहायचंय का तुम्हाला? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इसवी सन 2017 एक अल्पवयीन मुलगी कुलदीप सिंग सेंगर आमदार यूपी उन्नाव याच्या घरी जाते काम मागण्यासाठी. परंतु हा आमदार या मुलीचा रेप करतो. लक्षात ठेवा, ही फक्त या गुन्ह्याची सुरुवात आहे. या घटनेच्या फक्त 3 दिवसानंतरच या आमदाराचे 3 माणसं या मुलीचं अपहरण करतात. मुलीला ड्रग्ज देऊन अनेक वेळा या मुलीचा हे तिघं रेप करतात. या घटनेनंतर यूपीतल्या औरिया या ठिकाणी ही मुलगी सापडते आणि पहिल्यांदा या केसमध्ये FIR लिहिल्या जाते. आणि ही FIR या आमदाराच्या विरोधात लिहिल्या जात नाही, ही FIR या 3 माणसांच्या विरोधात लिहिल्या जाते. यानंतर या मुलीवर यूपी पोलिसांद्वारा आणि या आमदाराच्या गुंड्यांद्वारा दबाव आणला जातो, तिला त्रास दिला जातो. यानंतर ही मुलगी यूपी सोडून जाते. परंतु यूपी सोडून जाण्या अगोदर ही मुलगी लेखी तक्रार करते यूपी CM ऑफिसला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना. परंतु या मुलीच्या या तक्रारीचा कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे या मुलीची जी आई असते ही कंप्लेंट लिहिण्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे जाते. परंतु या गोष्टीचा परिणाम काय होतो? या गोष्टीचा परिणाम असा होतो, या आमदाराचे गुंड आणि याचा भाऊ या मुलीच्या वडिलांना मरेपर्यंत मारतात. आणि उलट हे आमदाराचे गुंड आणि त्याचा भाऊ या मुलीच्या वडिलांच्या विरोधात एक खोटी कंप्लेंट करतात. आणि ज्या वेळेस आमदाराचे लोक कंप्लेंट करतात त्यावेळेस अतिशय तत्परतेने यूपी पोलीस एका दिवसाच्या आत या मुलीच्या वडिलांना अटक करतात. पुढे या सर्व गोष्टींना कंटाळून ही मुलगी यूपीचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांच्या घरापुढं स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते. या घटनेनंतर ही केस पहिल्यांदा खऱ्या अर्थाने संपूर्ण देशापुढे आली होती. आता याच्यापेक्षाही एक शॉकिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. या घटनेनंतर ही मुलगी कशी वाचते, परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये या मुलीच्या वडिलांना मारून टाकण्यात येतं. आतापर्यंत या मुलीने स्वतःची इज्जत आणि वडील या 2 गोष्टी गमावल्या. आणि एवढं सर्व घटनाक्रम होऊनही आतापर्यंत या केसमध्ये या आमदाराला अटक सुद्धा झालेली नाहीये. या केसमध्ये अटक होते, परंतु ती कोणाला? तर त्या आमदाराच्या भावाला. या ठिकाणी पुन्हा एकदा या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. या घटनेनंतर एक SIT गठीत केला जातो आणि ही केस CBIला दिली जाते. आणि त्याच्यानंतर शेवटी या आमदाराच्या विरोधामध्ये केस रजिस्टर केल्या जाते आणि CBI या आमदाराला कस्टडीमध्ये घेते. आणि यानंतर पुन्हा एकदा एक शॉकिंग घटना घडते. या मुलीच्या वडिलांच्या मर्डर केसमध्ये जो एक साक्षीदार असतो त्याचा सुद्धा मर्डर होतो. पुढे ही मुलगी ज्या वेळेस या केसच्या हिअरिंगसाठी कारमध्ये तिचा वकील आणि तिच्या 2 काकूंसोबत जात असते त्यावेळेस एक ट्रक यांच्या कारला धडक मारतो आणि या धडकेमध्ये या 2 काकू ज्या हिच्या सोबत असतात त्या जागेवरच मरतात. पुढे काही दिवसानंतर वकिलाचा सुद्धा मृत्यू होतो. या अपघातामधून सुद्धा ही मुलगी वाचते. परंतु सुदैवाने या कार ॲक्सिडेंटच्या पूर्वी ही मुलगी देशाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना एक लेटर लिहिते आणि या लेटरमध्ये या केसची संपूर्ण हकीकत सांगते. आणि या मुलीच्या या लेटरमुळेच सुप्रीम कोर्ट ह्या सर्व केसेस दिल्ली ट्रान्सफर करून घेते आणि यानंतर या आमदारावर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल केले जातात. आणि शेवटी कोर्ट या आमदाराला म्हणजे कुलदीप सिंग सेंगर याला रेपसाठी दोषी ठरवते आणि या कुलदीप सिंग सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.